हॅलो नमस्कार, वेलकम टू माय ब्लॉग. गाईज ही मुलगी बघा फक्त 2.5 महिन्याची आहे. कशी टीव्ही बघतीये. काय तिला मी सवय लावली. तिचा मामा मी आहे, छोटा मामा. बघा गाईज ही फक्त 2.5 महिन्याची आहे. कशी टीव्ही बघतीये बघा. बघा कशी बसलेली आहे इथं. हाय गाईज, हाय गाईज, हाय गाईज, हाय गाईज, हाय गाईज, हाय गाईज. इथं आहे आणि इथं बसलेली आहे ऐश्वर्या जी बाळाला समजत आहे. तर आपण बघू शकतो इथं तो हा इथं भेटूया नंतर. इथं मी घेतलं होतं माझं बेड आवरायला. सगळ्या कपड्यांच्या घड्याळ्या घातल्या. आमचे कपडे आणि पिल्लूचे कपडे वेगवेगळे ठेवले. सगळं आवरलं. म्हणलं पिल्लू झोपली आहे तर सगळं आवरून घ्यावं. तर ती काय मध्ये मध्ये उठतच होती. तिला वेंकी झोका देत होता. गाईस इथं आहे ना खूप पाऊस पडत आहे. कपडेच वाळत नाहीयेत. गाईज माझी बहीण आलेली आहे कामावरून. आम्ही बघत बसलोय पिक्चर, देवदास मूवी. हे बघा मम्मी झोपलेली आहे इथं. ही बघा हे कशी रडतीये. भेटूया परत. आता इथं मी फ्रेश झाले. माझं आवरून घेतलं. मी हेअर वॉश केलं होतं पण माझं हेअर्स काय ड्राय नव्हते झाले. तरी तशीच वेणी घातली पण गाईस केस इतकी गळत आहेत ना, असं वाटतंय की काही दिवसांनी मी टकलीच होणार आहे. पण आता काय करणार ना. आता इथं मम्मी चालली होती मार्केटला सामान आणायला. ती गेली. माझं आवरलं. तर चला पुढं कंटिन्यू करा. चटकीवाली आणि इथं बसलेली आहे ऐश्वर्या दीदी जी बाळाला झोपवत आहे. तर आजच्यासाठी इतकंही. भेटूया नंतर. आवरलं आणि आता सगळं आवरून. कसं असतं ना मुलींचं आयुष्य. प्रेग्नेन्सीच्या नंतर प्रेग्नेन्सीमध्ये पण होतो तितकाच त्रास, पण डिलिव्हरीच्या टायमाला पण इतका त्रास होतो ना गाईज, खूप त्रास होतो. म्हणजे कसं असतं बघा, मी अजून माझे आयब्रोज केलेले नाहीये. मला टाइमच नाहीये आयब्रोज करायला, पार्लरला जायला. मी माझ्यावर लक्षच देत नाहीये. सगळं माझ्या पिल्लूच्या मागे. खूप कधी कधी तर रडायला येतं. कंबर तर इतकी दुखते. खरंच गाईज मी माझ्यावर लक्षच देत नाहीये. आपल्याला टाइमच भेटत नाही आपल्यावर लक्ष द्यायला. हाय गाईज, ही बघा काय करायला लागली. काय बनवती ही भजे. हाय गाईज, या भजे खायला. ही बसलेली इथं काकू. चांगला पाहिजे रे, असं नाहीये. ते नवरा बायको आले ना त्यांचं. भजे खायला. हाय गाईज, आज फ्रेंडशिप बँड आहे. तर मी आज फ्रेंडशिप बँड द्यायला आलेलो आहे ऐश्वर्या दीदीला. ती भजे करत आहे.